राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। भेट नेमकी का घेतली जाते हे अद्याप कळू शकलेलं नाही, पण काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती नियुक्ती झाली आणि अपात्रता निर्णयाआधी या मोठ्या हालचाली आपल्याला दिसून येत आहेत। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सत्यम, काय अपडेट्स आहेत भेटी संदर्भात? नक्कीच प्रज्ञा, काल आहेत महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र राज्याचे कारभार स्वीकारले होते। त्यानंतर आज आहेत विधानसभा अध्यक्षांकडून आहे आमदार डिस्क्वालिफिकेशन जे आहे अपात्रतेवर सुनावणी होणार आहे। अवघ्या काही तासामध्ये आहे ते येऊन आहेत सुनावणी सुरू होईल। मात्र यानंतर सुनावणीनंतर रिझल्ट जे लागेल त्यानंतर राज्यात कुठे कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्यासाठी देखील राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ते डीजी आहेत रश्मी शुक्ला मॅडमचे मागील 15 मिनिटांपासून बैठक सुरू आहेत। कायदा सुव्यवस्थेची कशी तयारी असेल, आराखडा कसा असेल, तयारीचा आढावा आहे गृहमंत्री आहेत जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वतः घेत आहेत। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर सागर बंगल्यावर आहेत राजकीय दृष्टीने आणि एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा राज्याच्या या दृष्टीने मोठा हालचाल सुरू आहे। कन्या सत्यम, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। सागर बंगल्यावरती फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यामध्ये चर्चा होती अशी माहिती मिळतेय। अपात्रता निर्णय हाती येण्यासाठी अवघा काही अवधी उरलेला आहे आणि निकाल हाती आल्यानंतर कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यासाठी म्हणून ही भेट होत असल्याची सध्या शक्यता वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।